ये बापरे, इकडे डोंगर, इकडे नदी आणि मधून आपली सवारी. गुड मॉर्निंग गाईज. डे 3 सुरू झाला आहे. नाश्ता वगैरे झाला आहे आमचा एकदम मस्त. तेच आपलं नेहमीचं पावभाजी, अंडे, चहा, पुरी भाजी, पुरी भाजी. पावभाजी नाही, पुरी भाजी. मस्त दाबून झालाय नाश्ता. दाबून करावाच लागतो कारण इथून आता ऑलमोस्ट 100 किलोमीटर वगैरे जर आमचा ड्राईव्ह असेल तर मे बी आम्ही फक्त टी स्टॉपसाठी 1-2 ठिकाणी थांबू शकतो. आणि आज इथून पुढचा रस्ता, आता याच्या आधीचे तुम्ही बघितले असेल रस्ते, मक्खन रस्ते होते, एकदम भारी ड्रायव्हिंग होती आणि नॅशनल हायवे. पण इथून पुढं जी काही राईड असणार आहे ती थोडी थ्रिलिंग असणार आहे. ऍक्च्युअली थोडी आज आमची सुरू होती. लेह लडाखचं एक्सपेडिशन आहे ऍक्च्युअली. ती श्रीनगर टू कारगिल किंवा लेह पर्यंत जो होता तो आतापर्यंत खूप स्मूथ एक्सपिरियन्स होता. पण ज्याच्यासाठी आम्ही आलोय ते आता ऍडव्हेंचर चालू होणार आहे. काल आम्ही हे परचेस केलं. ये हमारे धन्नो पे हम लगाएंगे आज. आमच्या धन्नोला सजवणार आहे आज थोडंसं. ये बैल पोळा. आमचा बैल पोळा समोरून लावायचं का आपल्याकडून लावायचं? समोरून. त्याला मागून नाही आलं यार नाव, दोन्हीकडून आलं पाहिजे होतं. वो काका ने हमको एडे में चलता है अभी. मस्त हमारी गाड़ी थोड़ी यूनिक लगेगी. 2 hours later. गुड मॉर्निंग दोस्तों, हमारा काफिला निकल चुका है नुब्रा वैली की तरफ और ये हम गली बोड़े में से लाइन अप लगा के. ओहो, क्या है, किला है या मानस के? नहीं, घर है, किला है, कुछ तो है भाई, लेकिन मस्त है. ये देखो, थोडीशी ऑफ रोडिंग चालू होणार आहे आणि धूळ फुफटा उडणार आहे. जल्दी से जल्दी हेलमेट की पेटी बांध लीजिए. मैं तुम्हारे बाप का नौकर नहीं हूँ. आता आम्ही लेह पासून चाललोय खारदुंगला आणि खारदुंगला हा जो पास आहे, खारदुंगलाची जो अल्टिट्यूड आहे तो आहे 18,000 समथिंग, 19,000च्या आसपास येतो. मग चक्कर, डोकं, श्वास घेण्यासाठी थोडासा त्रास होतो. बट तुम्ही जर थोड्या वेळात 10 मिनिटाला थोडंसं एक गोष्ट पाणी पित राहिलं ना तर एवढं काही प्रॉब्लेम नाही होणार, काही टेन्शन नाही. तो आता आपण मस्त खारदुंगला जाऊ, तिथं स्पॉट्स आहे, तिथं थांबू, परत नुब्रा व्हॅलीला पण जाणार आहे. सो आजची राईड एकदम बेस्ट आणि एकदम थ्रिलिंग, मेमोरेबल आणि आजची एक्साइटमेंट लेवल 100% वर आहे. काल लेहला येईपर्यंत थोडी 50% पर्यंत झाली होती. ठीक आहे, थोडं एवढं दिवसभर राईड करणं म्हणजे झोप नाही आणि त्यात इथं राईड करणं म्हणजे खरंच झोप नाही. आजचा पण रस्ता एक नंबर सुंदर आहे, खूपच मजा येते. तर तुम्ही ही राईड एन्जॉय करा. वन साइड काम चालू है रस्ते का एकदम बार. खारदुंगला, लेह से खारदुंगला जाने के लिए जो घाट है इसका पूरा काम चालू है. तो शायद कुछ दिनों में एक मक्खन जैसा रोड मिलने वाला है आपको, तो राइड करने के लिए और भी मज़ा आएगा. लेकिन ऑफ रोडिंग का ये एक्सपीरियंस आपको नहीं मिलेगा बाद में. देखो ये टाइम पास क्या है, साफ सूप साफ नुसता फुकटा उड़ रहा. ओके, यहाँ पे रुके, ये कुछ व्यू पॉइंट है, देखते हैं यहाँ पे क्या है. थोड़ा आगे रुका तो उतर जा रहा भैया जी, देखते क्या है इधर.
पैंट देखो गाइस, फुल धूल में लथपथ हो गई ये शूज। एक पॉइंट पे रुके, यहाँ पे ऊपर आके, आई लव लद्दाख। व्यू बघा, हो अजून उंचावर जायचं। बजना चालू हो गई है। अरे बाप रे, ग्लव्स में से भी हाथ को ठंडी लग रही है अभी। बाप क्या है ये, प्लीज ड्राइव। ये थोड़ा एक्सट्रीम नहीं होगा? सूचना देने का तरीका थोड़ा कैजुअल है। और हम चले हैं खारदुंगला पास की ओर। अचानक में भयानक ठंडी बढ़ गई। अरे वाह, सडन ड्रॉप इन टेम्परेचर। वहाँ पे पूरे पहाड़ पे बर्फ बर्फ बर्फ, एकदम मस्त व्हाइट कलर के माउंटेन्स। खूपच वर आलो भाई अपन। एक पहाड़ ऊपर चढ़ जाते हैं, अचानक में भयानक सामने एक पहाड़ आ जाता है, फिर से उसे चढ़ना पड़ता है, उसके बाद फिर से और एक पहाड़ आता है। अरे कितने पहाड़ है भाई यहाँ पे, इससे चढ़े जा रहे। बर्फ वाला पहाड़ दिख गया है और ये पहली बार अपने आंखों से बर्फ देख रहा हूँ। ठीक है, थोड़ी दूर है लेकिन देख तो लिया। और ये रास्ता बहुत ही जबरदस्त है, बीच में फुल ऑफ रोडिंग, खतरनाक मजा आ रहा है। सर हम खारदुंगला पास पहुंच चुके हैं। 17,982 फीट अबव द सी लेवल। ये खारदुंगला पास जो कि 17,000 ऑलमोस्ट 18,000 फीट अबव सी लेवल है। तो यहाँ पे हम बस 15-20 मिनट रुकेंगे, क्योंकि ज़्यादा देर अगर रुके तो माउंटेन सिकनेस हो सकता है। और ठंडी भी इतनी अचानक बढ़ गई है, हाथ के अंदर मतलब हड्डियों तक ठंडी फील हो रहा है। बहुत गंदी ठंडी है, ऑलमोस्ट 9 के नीचे टेम्परेचर ड्रॉप हो गए है, और वो भी एकदम से। सो हम जल्दी से फ्रेश होते हैं और यहाँ से निकलते हैं, क्योंकि यहाँ पे ज़्यादा देर नहीं रुक सकते। आता निघालो आहे खाली। मार्शलनी सांगितलं आहे की खाली जाताना थोडंसं डोकं जड पडणार आहे किंवा थोडीशी झोप लागू शकते, तो थोडंसं सावधानीमध्ये किंवा हळूहळू चालवा। सो हा एक्सपिरियंस घेऊ। चला आता मी राईड करतो, लेट्स गो। भाई साहब क्या ठंडी है, और थोड़ा थोड़ा बारिश भी हो रहा है। आहा, भाई खतरनाक एक्सपीरियंस है, वंस इन अ लाइफ टाइम। ठंडी बहुत झोमरी लय झोमरी बाबा। अरे बाप, फुल मागून टाळकं दुखायला लागलंय। वाव, एक नंबर, मजा आ गया। भाई आता मी बडबड नाही करू शकत, कारण असं आहे की बोलल्यावर पण धापा भरायला लागलाय। हो, थोडं थोडं बघा बर्फ 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 दिसतोय। आत्ता मागं एक बर्फ असं या साईडला दिसला मला, थोडासा काळा बर्फ होता, तो आफ्रिकेमधून आलता होते, कोळशावाला बर्फ होता तो, कोळशावाला। मला असं वाटतंय थोडंसं बडबड करत राहिलं तर असं काही वाटणार नाही। हो हो, हे बघा वॉटरफॉल, वा वा, हा पांढरं शुभ्र पाणी आहे मित्रांनो। हाय 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 हाय, याला जर का मी हात लावला ना, डायरेक्ट कडक होऊन जाईन माझे, कडक गोटा होऊन जाईन। हे जास्त डोळे फिरायचं कारण मला असं वाटतंय की इकडं जर बघितलं ना गाडी चालताना, लगेच थोडंसं हे होतं। फक्त चुपचाप समोर डांबरी रोडवरती चेक करायचं, कारण मी 2दा-3दा इकडे तिकडे घेतलं ना, असं हे झालं, एकदम हॅल्युसिनेशन सारखं झालं, सॉरी हिप्नोटाइज सारखं झालं। सो यस, अपनी आंखें सिर्फ अपने आगे वाले रोड पे टिका के रखो, आपको कोई प्रॉब्लम नहीं होने वाली। और दिमाग में ऐसा कुछ भी भरो मत कि मुझे कुछ हो गया है या क्या है, बिंदास गाड़ी चला, कुछ नहीं होता। टाइगर है तू, टाइगर। रोर करने भाई, रोर कर, टाइगर है तू।
ऑल राइट, लंच टाइम. मस्तपैकी फ्राईड राईस आणि कांदा. एक नंबर कांदा, एकदम थंड आहे. सगळ्यात आलू मेन. पराठा घेतला होता, तिखट चटणी लोणचं दिलं होतं. कारदुंगलापासून खाली 3000 फूट खाली आल्यावर 15000 फुटावर खूप मस्त हे बघा जेवणाची व्यवस्था इथे सर्व. पूर्ण हॉटेल्स वगैरे, आर्मी कॅम्प येतं त्याच्या बाजूलाच. आणि आम्ही मस्त एक फ्राईड राईस मागवला, असला जबरदस्त, मस्त संपवतो. मसालेदार केलं एकदम खतरनाक. जन्नत बनवतो जन्नत. अरे भाई कोण भेटले आम्हाला, किती भारी बघा. आई कुठे दिसना. भाई यू शेरू अली बाप, तालू मेरा भुरू, अरे मेरा ढवळू. अरे ढवले, ए कालू, ये कालू, ये गोल्डन भुरू, ये राखाडी. चला रे. चला उचला, किडनॅप करा. चला शोनू, गोमडू कच्चे कंटिन्यू वाजत का भरत बघ काय भाई. चला हमारे घर पे चलो. लगता है इनका बाप एक ही लेकिन माँ अलग है. अरे समझ रहे हो ना. भाई तू पाणीला हात लावून बघितलं का, असलं थंड आहे भाई, असला कार पाणी ना. फ्रीजचं पण ताण नाही, तर फ्रीजच नाही लोकांकडे. फ्रीजचं पैसे वाचून गेलाय लोकांचा. मित्रांनो हा नजारा बघा. आहा, खळखळ नितळ स्वच्छ पाणी. हा ना. ऑल राईट, तर मी आता एकटं गाडी चालवतोय, कारण आमच्या ग्रुपमध्ये एक जो रायडर आहे त्याची तब्येत खराब झाली आहे. त्याची बाईक चालवायला सूरज पुढं बसलाय. तो नुब्रापर्यंत आम्ही दोघं मस्त सोलो राईड वरती असणार. मजा आहे का. चला एन्जॉय करा, कारण आम्ही पण करतोय. गाइस, इतना अच्छा रोड है, इतना मस्त व्यू है. मेरे को गाड़ी भगाने की इतनी इच्छा हो रही है, लेकिन क्या करूं, वो मार्शल के आगे नहीं जा सकता ना मैं. ये रोड वापस नहीं आएगा मेरे जिंदगी में. मुझे भगाने दो प्लीज टॉन्सल भाई. ओहो, क्या सुंदर गाँव है. कुछ तो अच्छे कर्म किए हो गए इन्होंने, जो इनको यहाँ पे रहने का मौका मिल रहा है. गो स्लो, नॉट टुडे. गाँव का है वो खारदुंग था. यस, इस गांव के नाम से ही वो जो ऊपर का पास है खारदुंगला पास, उसका नाम पड़ा है शायद, या फिर खारदुंगला पास की वजह से गांव का नाम पड़ा है शायद. जो कॉन्फिडेंस से मैं आपको इंफॉर्मेशन देता हूँ ना, वो कॉन्फिडेंस को देख के मैं खुद ही अपने मुंह में छप्पड़ लगाना चाहता हूँ. पता तो कुछ होता नहीं है, लेकिन फिर भी बातें थोपने की आदत जाती नहीं है. क्या करूँ अब, बचपन से ही. तो यहाँ नीचे देखो, फुल वैली के अंदर एक रिवर है जिसका नाम है श्लोक. तो शायद आगे जाके हमें वो दिख सकती है अगर पानी हुआ उसमें. तो हिमालयन 411 लेके मैं ये ढलान से निकला था. बाइक कभी इधर चले, कभी उधर चले, कभी इधर चले, कभी उधर चले. You are not in the mountains are in you. Yes, क्या लाइन है सच में भाई. दोस्तों, मेरा आवाज़ ज़्यादा नहीं आएगा क्योंकि यहाँ पे
हवा भी बहुत ज़ोर से चालू है, तो माइक में बहुत सारा नॉइज़ आएगा। तो अभी आप बस राइड का मज़ा लीजिए। हम मिलते हैं सीधे अपने स्टॉप पे। लेट्स गो। ओ बाप रे, नदी बघा किती मोठी आहे। एकदम चिकना रस्ता केलाय आमच्यासाठी। इकडे डोंगर, इकडे नदी आणि मधून आपली सवारी। नजारा बघा। आहा, आपण या हॉटेलला थांबलोय आता जेवायसाठी। सो एकदा जेवण करू आणि चेक करू आपण झिपलाईन होत असेल तर झिपलाईन करून बघू। झिपलाईनचं प्लॅन कॅन्सल केलंय कारण खूपच कॉस्टली होतं ते। ये मजा आहे। आपण पोहोचलोय डिस्क्रीट मॉनेस्ट्रीला। आपण बघतो जीप वळवळली। आहा, हे नजारा बघा। वा 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 वा, लुक ॲट दॅट। हे मॉनेस्ट्रीचं एंट्री गेट आहे आणि 40 रुपीज तिकीट आहे इथं, एंट्री तिकीट पर पर्सन। आपलं सांगितलं का तू 2 गाड्या मिळाल्या आपल्याला? हो सांगितलं ना रे। बघितलं का कसा उभं राहून गाडी चालू राहिला आता। जन्नत सुप्रा। अरे इतकं डोकं टनटन करत होतं, गाडी घेतली भाई 5 किलोमीटर मध्ये डायरेक्ट सगळं गोळीला चक्कर आली। पॅरासिटामॉल 500 घेतली होती, तिचं डोकं दुखायला लागलं। पॅरासिटामॉल डोकं दुखायला लागलं सोलो राइड वर आल्यापासून। ये लद्दाख। अभी नेक्स्ट टाइम अलग अलग बाइक लेने की, मेरे कुछ नहीं बोलने का। नहीं अभी अलग अलग। ये हमारे मार्शल है फिरदौस। इनके गाड़ी को अगर सीट भी नहीं लगाना तो भी चलेगा। हाँ, 1 घंटे के ड्राइविंग में ये बस 1 ही मिनट सीट पे बैठते। डबल आई मेरा नाम ही तो है। चवन सेवंग तोंसल। डबल आई 7 टोंसल, ये नाम का आईडी है। सर्च करो और फॉलो मारो, फॉलो के बटन को तोड़ डालो। आणि अपन एंट्री के लिए डिस्क्रीट मॉनेस्ट्रीला। और ये खूबसूरत नज़ारा स्टैचू का। मॉनेस्ट्री व्हिजिट करून झालेली आहे आणि आम्ही आता सगळे निघालोय सँड ड्यून्सकडे।
आहे सँड ड्यून्स, एकदम डेझर्ट सँड सारखं आहे. हो हो. आम्ही लडाखहून सरळ राजस्थानला आलोय. थोडस प्लॅन मध्ये चेंज झालं. राजस्थान नाही, दुबई. शेखचे उंट घेतलेत आम्ही डायरेक्ट. डे 3च्या एंडला आम्ही आता ऑलमोस्ट डिस्किट विलेजमध्ये आलेलो आहे. 2 किलोमीटर इथून आमचा स्टे आहे आता. आणि हुंडर म्हणून सँड्यून्स, आपल्या राजस्थानच्या वाळवंटासारखी माती असलेले, वाळू असलेलं एक भाग जो पूर्ण माउंटेन रेंजेसच्या मधोमध आहे, तिथे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आम्हाला आमचे एक खास मित्र भेटलेले आहेत, जळगावचे पाहुणे आमचे. सर तुमचं नाव सांगा. किरण पाटील सर भेटलेले आहेत आपल्याला. किरण पाटील सरांनी खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे. खूप अनुभव आहे त्यांना, ते शेअर करत होते आपल्यासोबत. आणि आमचे सागर भाऊ थोडे चढलेले आहे, खूप लांब घेऊन आलो म्हणून. त्यांची यायची इच्छा नव्हती, तरी पण आले. आता काय करता. काय तर म्हणे सँड्यून्सला चालू. हे बघ, माती बघायला आणली. मैत्री केली, झक मारली, आता ती निभावच लागल. त्याला काय पर्याय नाही. रूमवर गेल्यावर तुम्हाला एकदा अपडेट देतो, कसा आहे स्टे, अकोमोडेशन कसं आहे. ये है हमारे टेंट्स. आम्ही पोचलो आमच्या स्टेवरती. टेंट्स वाले रूम्स आहे. सो इथं 2 दिवस आम्ही थांबणार आहे. 105 आणि हे आहे बेडरूम. आणि इथं टॉयलेट छान आहे, मस्त आहे. सो आता इथं आम्ही 2 नाईट स्टे होणार आहे इथं आमचा. आता लवकर फ्रेश होतो आणि जेवायची सोय करतो, कारण आज थोडं हेक्टिक झालंय. बिकॉज रस्ता मध्ये तुम्ही बघितलाय, ऑफ रोडिंग होती, त्यामुळे थोडंसं हेक्टिक आहे. बट बरं झालं की आम्हाला दोघांना वेगवेगळ्या बाईक्स भेटल्या. सोलोवरती राईड होतं आमचं. सो येस, चला जेवण वगैरे करू आणि भेटू. आणि आता आम्ही जेवायला जातो, उद्यासाठी आराम करतो. सो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. गुड नाईट. Sabara karai sarak whatever.